हॅलो नमस्कार. तर आज आपण आलो आहोत पारगाव बाजारामध्ये. यामध्ये काही ग्रामस्थ उभे आहेत. तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तर जिल्हा परिषदमध्ये कविताताई पवार हे अपक्ष उभे आहेत. तर शिवसैनिकहून जयश्री खंडागळे आहेत आणि राष्ट्रवादीहून कल्पनाताई आहेत. तर काय बघाल नक्की बुवा, तो काय वाटतं कोणाचं पारडं जड राहील? त्या ठिकाणी संभाजी चव्हाण आणि कल्पनाताईचं पारडं जड राहील. जड राहील. तर पवार साहेबांनी पारगाव गावामध्ये काही कामं केलेली आहेत का? भरपूर विकास कामं केलेली आहे आणि ते आमचे नेते. धन्यवाद. तर नमस्कार. तर आपण आलो आहोत आठवड्या बाजारामध्ये. आठवड्या बाजारामध्ये पारगाव या ठिकाणी काही ग्रामस्थ उभे आहेत. तर आपण त्यांना विचारूया. नमस्कार. नमस्कार. तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. यामध्ये कोण कोण उमेदवार हे माहीत आहे का तुम्हाला? हो. तर आता यामध्ये कविताताई पवार हे अपक्ष आहेत, शिवसैनिकहून जयश्री खंडागळे आहेत आणि राष्ट्रवादीकडून कल्पनाताई काळे आहेत. तर तुम्हाला काय वाटतं बा कोणाचं पारडं जड राहील? ते शेवटच्या 1-2 दिवसातच लगेच नाही सांगतो, कारण आता आजच पांडुरंग पवार साहेबांचे इकडे घर घेत होते. कल्पनाताई काळ्यांनी पहिले घेतलेले. पंचायत समितीमध्ये संभाजी शेठ चव्हाण आणि राजू शेठ गाडगे, याच्यामध्ये संभाजी शेठ चव्हाण यांचं पारडं जड राहील असं वाटतंय का? पारगावात नक्की राहील. पिंपरीगाव, औरंगपूर तिन्ही गावात नक्की राहणार. म्हणजे तिन्ही गावामध्ये संभाजी शेठ चव्हाण यांना लीड राहील. 100% राहणार.